उत्तर भारतातील कावड यात्राप्रमाणेच महाराष्ट्रातील आमदार संतोष बांगर यांची कावड यात्रा प्रसिद्ध आहे। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे आमदार श्री संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 12 ऑगस्ट या दिवशी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर ते हिंगोली येथील ओम कयादुक अमृतधारा महादेव मंदिर असा या कावड यात्रेचा 18 किलोमीटरचा प्रवास होता। या कावड यात्रेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। अवघ्या 3 महिन्यांवर येऊन टेकलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी संतोष बांगर यांचे हे एक प्रकारचे शक्ती प्रदर्शनच होते। जवळपास 1 लाख शिवभक्त या कावडसाठी उपस्थित होते। महाराष्ट्रात संतोष बांगर यांची कावड यात्रा सर्वाधिक मोठी मानली जाते। पण मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का कावड यात्रेची सुरुवात कोणी केली? कावड यात्रा म्हणजे काय? कावड यात्रेची परंपरा कशी सुरू झाली? अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धार्मिक ग्रंथानुसार भगवान परशुरामांनी प्रथम कावड सुरू केली होती। त्यांनी शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक केला। अशी मान्यता आहे की त्यांनी गडमुक्तेश्वर येथून गंगेचे पाणी आणले आणि शिवलिंगाला अर्पण केले। त्यानंतर श्रावण महिन्यात कावडमध्ये गंगाजल भरून शिवलिंगावर अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली। समुद्र मंथनातून मिळालेले अमृत सर्व देवांनी पिले आणि ते अमर झाले। मात्र त्यात समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष कोण पिणार असा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, तेव्हा भगवान महादेवांनी हे आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी हे हलाहल प्राशन केलं। मात्र हे विष प्राशन केल्यानंतर महादेव त्याच्या प्रभावाने तडफडू लागले। हे विष पचवणं त्यांच्यासाठी आव्हानापेक्षा कमी नव्हतं। मात्र त्यांची होत असलेली तडफड त्यांच्या परमभक्ताला म्हणजेच रावणाला पाहत नव्हती। आपल्या आराध्याची होत असलेली तडफड पाहून रावणाने मग महादेवावर कावडीने पाणी आणून टाकायला सुरुवात केली। अनेक वर्ष रावणाने हे काम केलं आणि अखेर महादेवाची तडफड थांबली आणि ते पूर्ववत झाले। यानंतर महादेवांना नीलकंठ या नावाने ओळखले जाऊ लागले आणि रावणाला पहिला कावड वाहण्याचा मान मिळाला, अशी एक कथा सांगितली जाते। मुख्य कावड यात्रेचे 4 प्रकार आहेत। नंबर 1 सामान्य कावड, नंबर 2 डाक कावड, नंबर 3 खडी कावड, नंबर 4 दांडी कावड। यातील दांडी कावड यात्रा ही सर्वाधिक कठीण मानली जाते। कवरिया आपली कावड जमिनीवर ठेवू शकत नाहीत। रात्रीच्या वेळी ही कावड एखाद्या झाडाच्या साहाय्याने ठेवली जाते। उत्तर भारतातील गोमुख, गंगोत्री, ऋषिकेश किंवा हरिद्वार या पवित्र स्थळावरून गंगेचे पाणी घेण्यासाठी कवरिया येतात। दरवर्षी सुमारे 1.2 कोटी कवरिया पवित्र गंगाजल घेण्यासाठी हरिद्वारला येतात। महाराष्ट्रातील परळी वैद्यनाथ मंदिरातही कावडधारी भगवान शंकराच्या जल अभिषेकासाठी येतात। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।